भावकीतील वाद मिटवण्यासाठी आलेल्या साडूवरच कोयत्याने वार. पश्चिम पट्ट्यातील आव्हाट येथील घटना. एका कुटुंबातील चौघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. प्राणीगणनेत नरबळी घेणारा बिबटच दिसला नाही. राजूर वन परिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणीगणना. भेकर, वानर, तरस, कोल्हा, सांबर, मोर यांचं अस्तित्व दृष्टी. किराणा दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न. चाकण तळेगाव रस्त्यालगत खराबवाडी गावातील प्रकार. व्यावसायिकांमध्ये दहशत वाढली. पोलिसांपुढे मोठं आव्हान. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. बातमी आहे भाऊबंदकीच्या वादात पडलेल्या एका पाहुण्याची. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आव्हाट येथे भाऊकीचे वाद होते. हे वाद मिटवण्यासाठी एकानं आपल्या साडूला बोलवलं. मात्र भाऊकीतील वादाची मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या साडूवरच कोयत्याने वार झेलण्याची वेळ आली. शुक्रवारी रात्री 9:15च्या सुमारास ही घटना घडली. सुरेश लक्ष्मण कारोटे, वय 36, कोंडावळ, तालुका आंबेगाव असे जखमी झालेल्या साडूचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णा विठ्ठल धरमुडे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुरेश कारोटे हे साडू भगवान विठ्ठल धरमुडे यांच्या भावकीचे वाद होते. हे वाद मिटवण्यासाठी सुरेश कारोटे हे आव्हाट येथे आले होते. मात्र रात्री 9:15च्या सुमारास भगवान धरमुडे आणि कृष्णा धरमुडे यांच्यात वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी सुरेश कारोटे यांनी पुढाकार घेत विषय सामोपचाराने मिटवण्याचा सल्ला दिला. मात्र कृष्णा धरमुडे यांच्या सांगण्यानुसार आणि मुलगा शुभम हा कोयता घेऊन आला आणि तानाजी वनगरे आणि फिर्यादी सुरेश कारोटे यांच्यावर हल्ला केला. यामध्ये कारोटे यांच्या हाताच्या पंजावर कोयत्याने वार करून जखमी केले. बातमी आहे वन्य प्राणी गणनेची. राजूर वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंदळ यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणीगणना करण्यात आली. मात्र ढगाळ वातावरणाचा प्राणीगणनेवर परिणाम झाला. राजूर वन क्षेत्रात सांबरवाडी, गुळाणी, पाडळी, काळेचीवाडी, कमान, कडदे, गुंडाळवाडी, वाशेरे, कोंडे, सायगाव, सिरोली, रानमाळा, भौमाळे, टोकावडी, कारकुडी येथे प्राणीगणना करण्यात आली. या गणनेमध्ये 10 मोर, 7 कोल्हे, 6 लांडोर, 3 सांबर, 1 तरस, 1 उदमांजर, 1 भेकर, 2 ससे आढळून आले. विशेष म्हणजे या गणनेत कुठेही बिबट्याचा अथवा अन्य मोठे प्राणी आढळून आले नाहीत. पाऊस झाल्यामुळे जंगलात पाणी साठा तयार झाल्यामुळे कदाचित प्राणी दृष्टीस पडले नसावेत असेही सांगण्यात येत आहे. बातमी आहे किरकोळ कारणावरून कोयत्याच्या धाकाने लुबाडण्याची. चाकण तळेगाव रस्त्यालगत खराबवाडी गावच्या हद्दीत एका किराणा दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत लुबाडण्याचा प्रयत्न केला. खराबवाडी येथे शुक्रवारी ही घटना घडली. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात संपत नागेश खराबी, वय 46, राहणार खराबवाडी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी शंकर उर्फ गोट्या संभाजी चौधरी, वय 24, राहणार पिंपरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे रात्री त्यांचे किराणा दुकान बंद करून घरी जात होते. त्यावेळी आरोपी हातात कोयता घेऊन आला आणि त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. त्याच्याकडील सर्व रक्कम मागितली. फिर्यादीने आरोपीला नकार देताच आरोपीने त्याच्याकडील कोयता उलटा करून फिर्यादीला मारून त्यांना जखमी केले. त्यांचा आरडाओरडा ऐकून फिर्यादीच्या घरातील व्यक्ती, रस्त्यावरील जाणारी लोक तेथे थांबली. त्यावेळी आरोपींनी अन्य लोकांना कोयता दाखवून मध्ये पडला तर याद राखा, एकाला पाहून घेईल अशी धमकी दिली आणि फिर्यादी यांच्या खिशातून रोकड काढून घेतली. श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातील वेलावळी गावच्या हद्दीत असंवेदनशील वनक्षेत्र मालकी गट नंबर 117 मध्ये बेकायदेशीर दुर्मिळ जातीची वृक्षतोड केली. या प्रकरणी मनोज भिकमचंद्र जैन यांना 92,000 रुपयाचा दंड खेड वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंदळ यांनी केला. याबाबत भीमाशंकर अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी यांनी 16 एप्रिल रोजी खेडचे वन अधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे पत्र दिले होते. याशिवाय याच गटामध्ये मोठ्या प्रमाणात JCBच्या साह्यानं डोंगराच्या तीव्र उतारावर 100 बाय 30 फूट बाय 15 फूट उंचीपर्यंत उत्खनन केल्याबद्दल भोरगिरी येथील तलाठी यांनी बेकायदेशीर उत्खनन करून 45,000 ब्रास माती मुरुम खोदकामाचा पंचनामा तलाठ्याने तहसीलदार खेड यांना अहवाल सादर केला आहे. मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारचा दंड तहसीलदारांकडून आकारण्यात आला नसल्याचं स्पष्ट झाले आहे. विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करणाऱ्या एका तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी चाकण बाजारपेठ येथे ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी केरवा रामराव गच्चे, वय 26, राहणार मेदनकरवाडी, चाकण याला पोलिसांनी अटक केली आहे. चाकण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक दत्ता पाषाणकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही परवानगीशिवाय जीवितास धोका असताना देखील गॅस सिलेंडरपासून गॅस काढून तो छोट्या टाकीमध्ये भरत होता.
यावेळी पोलिसांनी छापा टाकून त्याच्याकडील मुद्देमालही हस्तगत केला आहे। आता बातमी आहे अपघाताची। टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत। चाकण शिक्रापूर रस्त्यावर माणिक चौकाजवळ ही घटना घडली। संगीता राजाभाऊ शिंदे वय 50 असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे। तर राजाभाऊ शिंदे आणि त्यांची मुलगी निशा हे जखमी झाले आहेत। या प्रकरणी संतोष महादेव ओवाळ वय 39 राहणार जंबूकर वस्ती खराबवाडी यांनी फिर्याद दिली आहे। अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।